नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे लिमखिंड, तालुका जिल्हा सातारा. दिनांक 17 जून 2026 रोजी प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश अप्पा चव्हाण कालगाव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे. पेडगाव मैदानाची रंगीत तालीम. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक मित्रपरिवार बैलगाडी मालक उपस्थित आहे. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 17 तारखेला ओपन मैदानचं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 17 तारखेला ओपन मैदान आहे, कसं नियोजन आहे? 17 तारखेला ओपनचं मैदान आपण ह्या कारणासाठी घेतलंय की प्रसिद्ध बैलगाडा मालक व उद्योजक मान्य श्री महेश अप्पा चव्हाण कालगाव, उपसरपंच सरपंच कालगाव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ते मैदान घेतलेलं आहे ह्या लिंबपाटीला. बर. आणि ह्या लिंबपाटीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही पेडगावची फाटी बघा, पुशेगावची फाटी बघा, त्याच तोडीस तोड लिंबची फाटी आहे. त्यामुळे त्याला आपण हेडिंग दिलंय हिंद केसरी पेडगाव मैदानाची रंगीन तालीम. बर. मला सगळ्यांना आव्हान करायचंय, पुणे भाग असेल, भोर भाग असेल, मुंबईची जी पेडगावला येणार आहेत पळायसाठी, त्यांना माझं एक आव्हान असेल, तुम्ही 21 तारखेच्या अगोदर 17 तारखेला एक रंगीन तालीम म्हणून ह्या मैदानाला अवश्य भेट द्या आणि मैदानाची शोभा वाढवा. नक्कीच. बरं, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियमानुसार आहे का? संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच मैदान राहणार आहे. बर. आणि त्यांना अधीनच राहून हे मैदान राहणार आहे त्यांच्या नियमाटीला. मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणा रावळा तसलं काही चालणार नाही. मैदान हे महेश अप्पा चव्हाण कालगाव यांच्या संकल्पनेतून आणि समस्त ग्रामस्थ लिंब आणि समस्त ग्रामस्थ शिवतर, रायगाव, खर्शी, पंचक्रोशील ह्या सर्वांच्या नियमानुसार इथं ते मैदान चालणार आहे सहकार्याने. बरं, आपल्या मैदानामध्ये गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी रितसर जाणार का? हा असं मैदानावर जे 7 आपण 20 तारखेला एक मैदान घेतलं होतं, त्याचं नियोजन आम्हीच केलेलं होतं, रायगाव व लिंब या नावानं. सेम त्यांनी जशी बक्षीस दिलेत आपण त्याच परीने हे बक्षीस जाग्यावर विदाउट जीएसटी मोजून बक्षीस कॅमेऱ्याच्या समोर देणार. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल, ऑनलाईन नोंद आपली कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद आता चालू आहे. बर. आज बहुतेक कोरेगावचं दुसऱ्याचं मैदान आहे, बरोबर ना? त्यामुळे आज बी मैदान आजपासून नोंद चालू झालेली, तशी कालपासूनच झाली आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की नोंद चालू आहे, नोंद करून कमिटीला सहकार्य करावे. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, ओपन मैदान लिमखिंड, तालुका जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 14 जून 2026 पासून 16 जून पर्यंत असणार आहे. आपल्या मैदानाची लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर होणार का? आदल्या दिवशी अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आदल्या दिवशी 8:30 वाजता लाईव्ह लॉट निघणार का? तर 100% निघणार. मग तिथं गाडी जरी 100 असली आणि 400 असली तरी लॉट हे आदल्या दिवशीच निघणार. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, ऑनलाईन नोंद ओपन मैदान लिमखिंड या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा. नोंद करत असताना दोन्ही बैलांची नावं टाकून नोंद करा. 16 तारखेला रात्री या ठिकाणी आदल्या दिवशी लाईव्ह लॉट जाहीर होतील. पल्ला किती असणार आपला? 850 फूट पल्ला आहे, रान उराटीचं आहे, म्हणजे ते मोजून 900 फुटाचा पल्ला आहे. जसं पुशेगावची फाटी आहे उराटीची, पेडगावची फाटी आहे, त्याच फाटी बरोबर ही फाटी आहे. तरी नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, रान उराटीच असल्यामुळं 850 फूट पल्ला असणार ओपन साठी. आणि लिंबपाटी आपल्या सगळ्यांना माहिती, मालरान नाही कुठं काय, पण इथं कुठं काय अडचण, विहीर आडखड्डा नाही, कुठलीच नाही अडचण. आता जवळपास सकाळपासून मी आलो मित्रांनो इथं, मगाच बसून भरपूर बैलगाडी मला या ठिकाणी फेरेका टाकायला, म्हणजे जवळपास एक 5-50 तरी गाड्या इथं सकाळपासून बघितल्या फेरे टाकायला. काय बैलगाडी मालकाला काय आव्हान करायला नोंदी संदर्भात? बैलगाडी मालकांना माझं एक आव्हान असेल की तुम्ही लवकरात लवकर गाडी नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी प्रकाश पलवान तारवीकर, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. पलवान नमस्कार. राम राम. काय सांगाल बैलगाडी मालकांना 17 तारखेला ओपन मैदान आप्पांच्या वाढदिवसानिमित्त कसं नियोजन असणार आहे? काय नियोजन ही पारदर्शकच होणार, कोणावर अन्याय होणार नाही, काय नाही, लहान असो मोठा असो. आणि मैदान काय 2-3 ह्याच्या अगोदर बी झाली ती आणि केली ती बी आप्पांच्या ह्याच्या नियोजन. बरोबर. त्यामुळे काही कोणाला अशी शंका येण्यास काही म्हणजे ही नाही. ओळख वशिला पाहुणा रावळा ते काय पहिल्यापासून चालतच नाही.
काय सांगाल बैलगाडी मालकांना पहिलवान आता ऑनलाईन नोंद चालू झाली आहे, नोंदी संदर्भात काय सांगाल? काय नोंदी संदर्भात काय नोंद ही भरपूर प्रमाणात करावी आणि म्हणजे मैदान ही पारदर्शकच होणार. त्याचं असे काही म्हणजे हे नाही, कोणाला म्हणजे भीती नाही किंवा हे असे आहेत किंवा म्हणजे एखाद्याला शंका येते, तसं काही शंका येण्याजोगतं काय नाही. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आप्पा आता बैलगाडी मालक आहेत ना, म्हणतो बैलगाडी मालक आहेत महेश आप्पा उद्योजक आहेत. त्यामुळे आप्पांच्याकडून कधी कुठल्या म्हणजे आप्पांच्याकडे कसं आहे, काय असेल तरीच सर अजिबात तिथं 2 नंबर नाही चालत आप्पांना. आणि 2 नंबर दिसले तर आप्पांचा स्वभाव पण सगळ्यांना माहिती आहे, जसं तसं उत्तर असतं, कारण आप्पांना ते खपत नाही. त्यामुळे मैदानात कुठलेही या ठिकाणी 2 नंबर नाही, पारदर्शक मैदान संपन्न होणार आहे आप्पांच्या वाढदिवसानिमित्त. फक्त बैलगाडी मालकांना माझी विनंती असणार आहे, वेळेत नोंद करून सहकार्य करा. बाकी पहिलवान काय आव्हान कराल तुम्ही बैलगाडी मालकांना? काय नाही, आता इथून जत तालुका तिथं कुंभारे गाव म्हणून आहे, हिम्मत जाधव बर त्यांची एक नोंद 2 गाड्याची झाली. म्हणजे बर आलं होतं मगाशी फोन आला होता त्यांचा, मैदान कसं होणार त्याच्यानी म्हणलं पारदर्शक होणार. आम्ही म्हणले सातारा भागाला मैदानला येणार आहे. बर म्हणजे एवढ्या लांबून बैलगाडी मालक येणार हा, आहे. येणार. आणि थोडक्यात मित्रांनो आता आपण बघतोय हिंद केसरी पेडगाव मैदान आहे ते जनतेच्या हृदयातलं 21 जूनला. त्यामुळे 17चं मैदान पडून 18, 19, 20 3 दिवसाचा गॅप गावतोय. आणि पायऱ्याचा किंवा बैलांचा अंदाज पण येणार आहे की कशी बैल पळतात, ओरडीच्या राहणार काय. त्या अनुषंगाने हिंद केसरी पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणूनच हे मैदान येत्या 17 जूनला लिंबखिंड तालुका जिल्हा सातारा येथे संपन्न होते. माझी बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. आणि मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली, महत्वाचं ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, डॉक्टरांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल बैलगाडी मालकांना आप्पांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं मैदान 17 तारखेला कसं नियोजन असणार आहे? महेश आप्पा कालगाव यांच्या वाढदिवसानिमित्त जे लिंबगाव आणि लिंबचा आजूबाजूचा परिसर या निमित्त जे भव्य दिव्य असं आम्ही मैदान आयोजित केलं आहे, त्यामुळं आजूबाजूचा भाग तर आमच्या मैदानात येईलच, पण पश्चिम महाराष्ट्रातली जवळपास जितकी बैल माझ्या अंडर आहेत किंवा उपचारासाठी उपचारासाठी येतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा संबंध परिसरातली जी शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून साधारणतः एक 400 ते 450 आसपास बैलगाडी या मैदानावर जुळू शकेल असा माझा अंदाज आहे. बर आणि त्या निमित्तानं आप्पांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा करू इच्छितो. तर सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीनांना आग्रहाची विनंती आहे का पेडगावची रंगीत तालीम ही लिमच्या फाटीवर 100% पूर्ण आणि यशस्वीरित्या पार पाडू शकेल. धन्यवाद. नक्कीच. मित्रांनो लक्षात घ्या, आपण आता डॉक्टरांनी सांगितलं. शेखर भाऊ आहेत आपले. शेखर भाऊ काय सांगाल आप्पांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे कसं नियोजन आयोजन? नमस्कार. नमस्कार. आप्पांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचं आयोजन केलेलं आहे. तरी जास्त काय बोलत नाही, फक्त मैदान हे रितसर आणि पारदर्शक होईल एवढा शब्द देतो तुम्हाला. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, जात पुनश एकदा माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती असणार आहे. 17 जून ओपन मैदान लिमखिंड फाटी तालुका जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. लाईव्ह लॉट 16 तारखेला ठिकाणी संध्याकाळी जाहीर होतील. कुठल्या आपण बळी पडू नका, कसली अडचण नाही. फाटी सगळ्याला माहिती आहे, रानउराटीच असणार आहे, 850 फूट पल्ला आहे. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा एवढी विनंती करतो. नमस्कार, मी यशवंत गायकवाड. या लिंब फाटीवरती याच्या अगोदरही लिंबवाली तसेच रायगावकर यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मैदान झालेलं आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या बैलगाडीची नोंद करावी आणि आपण सर्वांनी यावे. रितसर हे मैदान आपणच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे आणि रितसर बक्षीसही दिली जाणार आहेत. नक्कीच. माझी जाता पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.